रामकृष्णारी. आजचा व्हिडिओ खास मुद्दाम कशासाठी तर कीर्तनामध्ये इना गळ्यात असताना आमदार पुढून आलाय म्हणून त्याच्या पाया पडल्या जाते चालू कीर्तनामध्ये, याच्यासाठी. खरं तर वारकरी संप्रदायाची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. एकदा आपण त्या गादीवर उभा राहिलो, विना गळ्यात घेतला की आपण तो विण्याचा मान वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे. लहान लेकरांना जरी विना घेतला तर मोठ्यातली मोठी वयस्कर माणसं सुद्धा त्या विना घेतलेल्या लेकराच्या पाया पडतात, कारण तिथं त्या लेकराच्या नाही तर ते साक्षात नारदाने विना घेतलेला आहे हा भाव लोकांच्या मनात असतो आणि म्हणून लोक दर्शन घेतात. ही गोष्ट पहिली समजून घेतली पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा याच्यातून चर्चेला जाईल की संगमनेर येथील गुलेवाडीच्या कीर्तनामध्ये संग्राम भंडारे महाराजाचे कीर्तन चालू होतं, गळ्यामध्ये विना होता. तेवढ्यामध्ये समोर बहुतेक, आता आपल्याला माहित नाही, मला जास्त राजकारणातलं कळत नाही, पण एक आमदार, तिथला स्थानिक आमदार तिथं समोर असतील तर महाराजांनी त्यांना वर बोलवलं. त्या आमदाराचं काही चुकलं नाही. आमदारांनी विनेकरी गळ्यात असणाऱ्या महाराजाच्या पाया पडले, ठीक आहे, पण तो आमदार आहे म्हणून महाराज पुन्हा त्याच्या पाया पडले, तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि एवढ्यावर थांबला नाही हा प्रकार. मग महाराजांनी एक खुर्ची आणली, खुर्ची द्यायला लावली आणि त्या खुर्चीवर त्या आमदाराला बसवलं. आता तो आमदार आहे का कोणता मोठा कार्यकर्ता आहे, पण तो राजकीय कार्यकर्ता एवढं नक्की, तर त्याला खुर्ची बसायला दिली. आणि मग तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की तुकोबारायाचे विचार घेऊन जाणारे आम्ही वारकरी, तुकोबारायाचा वारसा जपणारे आम्ही कीर्तनकार, आता नेमकं तुकोबारायाचे विचार सोडलेत कुठं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताल असं म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय झालं होतं माहित आहे? ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येणार होते, प्रसंग बारीक आहे का बरं. जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येणार होते आणि जेव्हा कीर्तन चालू व्हायच्या अगोदर काही मावळ्यांनी किंवा काही महाराजांच्या सोबतच्या सैनिकांनी एक आसन आणलं, सिंहासन, आणि जिथं कीर्तन चालू होणार आहे त्याच्या मध्यभागी आणून ठेवलं. तुकोबाराय कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनाला उभा राहणार तेव्हा त्यांनी बघितलं की अरे इथं तर एक आसन आहे. त्यांनी विचारलं हे आसन कोणाचं आहे? एक जणांनी सांगितलं की हे आसन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ठेवलंय आणि आज शिवाजी महाराज तुमच्या कीर्तनाला येणार आहेत. हे आताच्या कीर्तनकाराला जर वाटलं असतं तर त्यांनी चांगल्या उड्या मारल्या असत्या की वा 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 वा, आमदार कीर्तनाला येतोय, खासदार कीर्तनाला येतोय, त्याच्या पाया पडायचे, त्याला बसायला खुर्ची द्यायची. पण जगद्गुरु तुकोबारायचे विचार लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं शिवाजी महाराज जर कीर्तनाला एक कीर्तनाचे पाईक म्हणून येत असतील, एक वारकरी संप्रदायाचा आधार म्हणून, सन्मान करते म्हणून येत असतील तर त्यांनी नक्की यावं. पण ते महाराज म्हणून, स्वतः राजा म्हणून जर कीर्तनाला बसत असतील आणि तेही या सिंहासनावर बसत असतील तर त्यांनी कीर्तनाला येऊ नये, असं प्रखड मत ज्यावेळेस तुकोबारायांनी मांडलं त्यावेळेस काही मावळ्यांनी महाराजांना हा निरोप दिला की महाराज ते तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये तुम्ही जायचं म्हणताय आणि त्यांनी तर तिथं तुम्हाला आसन टाकायला सुद्धा बंदी दिली, सिंहासनावर बसायचं नाही असं सांगितलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य जरा कानउघडे ठेवून आहे का? शिवाजी महाराजांनी सांगितलं अरे ते तुकोबारायचं कीर्तन आहे आणि त्या कीर्तनामध्ये मी राजा म्हणून नाही तर एक दास म्हणून त्या कीर्तनाला बसणार आहे. आणि सगळ्यात कानउघडे ठेवून आहे का? त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एका पोत्यावर बसून त्यांनी कीर्तन ऐकलं, कारण तुकोबारायचा तो अधिकार, छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत तरी सुद्धा वारकरी संप्रदायाचा आदर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनीवर बसून तुकोबारायचं कीर्तन ऐकलं. ही परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. जोग महाराजाच्या बाबतीत सुद्धा असाच प्रसंग आहे. शाहू महाराज कीर्तनाला येत होते तर जोग महाराजांनी त्यांचं आसन नाकारलं, त्यावेळेस जोग महाराजांनी सुद्धा सांगितलं अरे हे कीर्तनकार, हे जोग महाराज काही सामान्य नाही, ते तुकोबारायचा विचार आणि वारसा घेऊन आलेले त्या ठिकाणी आहेत. आणि शाहू महाराजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला होता. आताचे कीर्तनकार तुकोबारायचा वारसा जपतायत का नाही, आणि आताचे राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपतायत का नाही, हा पडलेला प्रश्न आहे. आणि नुसतं हिंदुत्ववादी म्हणायचं आणि एका विना गळ्यात असणाऱ्या कीर्तनकाराकडून पाया पडून घ्यायचं हेही शोभत नाही. पण त्या आमदाराचं किंवा त्या प्रतिनिधीचं काही चुकलं नाही. हे चुकलं पूर्ण भंडारे महाराजाचं. का? कारण त्यांना कोणाची तरी शाबासकी पाठीवरून हाणून घ्यायची आहे. काय झालं, आमच्या गावाकडे एक जणाकडे गाढव होतं. ते गाढव इतकं काम करायचं, इतकं काम करायचं, इतकं काम करायचं. त्यावेळेस एका कुत्र्यानं विचारलं गाढवाला, का रे गाढव दादा तू एवढं काम का करतोय? तो म्हटला काहीच नाही, लय काम केलं ना की माझा मालक माझ्या पाठीवरून हात फिरवतो. अरे
मालकानं पाठवून हात फिरवण्यासाठी गाढवानं मालकाच्या पुढं पुढं करणं कधीच योग्य राहत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. माझी विनंती आहे की इथून पुढं वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला जपायची असेल, टिकवायची असेल आणि या संप्रदायाची जर भूमिका आपल्या लक्षात घ्यायची असेल तर इथून पुढं, कारण प्रत्येक गावात अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष आवडतो. मग तुम्ही आम्ही एका पक्षाची बाजू मांडून बाकीच्यांच्या मनात संप्रदायाविषयी विष कालवायचं का? तर अजिबात नाही. मग आपण काय करायचं? आपण ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांचे विचार समाजासमोर मांडायचे. काय सांगतात संत, काय सांगतात ग्रंथ, काय सांगतो पंथ, या भूमिकेमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि इथून पुढची भूमिका आपली अशीच असली पाहिजे, एवढी आपली माफक अपेक्षा आहे. इथून पुढे या वाद कीर्तनामध्ये होऊ नये. एका कीर्तनकाराने केलेला खोडसाळपणा, एका कीर्तनकाराकडून झालेली अनावधानानं चूक, मी खोडसाळपणा शब्द मागे घेतो, चूक आज पूर्ण संप्रदायाला बदनाम करायला लागली आहे. खरं तर कीर्तन कोणाचं ऐकावं? तर मी सांगतो, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा सारखेच कीर्तन ऐका. कीर्तन ऐकायचं असेल संदीपानजी महाराज हासेगावकरांचं कीर्तन ऐका. कीर्तन ऐकायचं असेल छोटे माऊली महाराज कदम यांचं कीर्तन ऐका. उमेश महाराज दसरथे यांचं कीर्तन ऐका. काय त्या कीर्तनाची लकब आहे, काय दृष्टांत, काय सिद्धांत, त्याच्यातून या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात. म्हणून माझी विनंती आहे की एका कीर्तनकारामुळे संप्रदाय बदनाम होत नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि त्यांनाही विनंती आहे भंडारी महाराजाला की मी नथुराम गोडसे होईल, तर ती विचारधारा बाजूला सोडा. आपण वारकरी आहोत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव, ही आपली उक्ती असली पाहिजे. सकळास येथे आहे अधिकार, हा म्हणणारा संप्रदाय आहे. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. लहान थोर कोणत्याही जातीतला स्त्री पुरुष कोणीही येऊ शकतो, ही संप्रदायाची भूमिका आहे. या भूमिकेला आपण असंच ठेवूया. आणि इथून पुढं महाराजांना माझी विनंती आहे भंडारी महाराजाला की तुम्ही लवकरात लवकर नथुराम गोडसे हा शब्द मागं घ्या. माफी मागा म्हणणार नाही, कारण मी एक वारकरी आहे, तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. परंतु नथुराम गोडसे होईल हा शब्द मागं घ्या, कारण खुन्याचं समर्थन करणं आपलं योग्य नाही. महाराज खूप छान तुमचे कीर्तन आम्ही ऐकलेले आहेत, आम्हालाही तुमचा आदर होता, राहील, त्याबद्दल दुमत नाही. एक चूक म्हणजे माणूस चुकतोय असं नाही, परंतु तो आदर पुन्हा आपल्याला मिळवायचा असेल तर माझी विनंती की इथून पुढे असं होऊ देऊ नका. आणि ह्या राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचे खांद्यावर हात पडावे म्हणून जर तुम्ही लाळ घोटेपणा करत असाल तर हे माझ्या वारकरी संप्रदायाला कदापि मान्य नाही. पक्षाचा रुमाल घाला, प्रचार करा, आम्ही सुद्धा तुम्हाला समर्थन करू, ही गोष्ट लक्षात ठेवा. तूर्तसा थांबतो. चुकला असेल माफी मागतो, बरोबर आला असेल तर खाली कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच प्रखड मत पण काय या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे, ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि फार पुन्हा जर असा विचार वेळ आली तर आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. तूर्तसा थांबूया.